विनंती करतो की जे काय आहे तो आदेश आज द्यावा. आपण सर्व तयार आहोत ना? ओके. हमारा नेता कैसा हो, कामगार एकजुटीचा हमारा नेता कैसा हो. आणि मित्रांनो, गेले 3 महिने अनेक प्रश्न, अनेक व्हॉट्सअपवर, अनेक फोन्स, काही विरोधी संघटना, काही मेसेजेस, काही लोकांना भरपूर वेळ आहे. मी काय जास्त व्हॉट्सअप नाही बघत, कारण की बघितल्याने मी नेहमी सांगतो, मला जर मेसेज पाठवायचा असेल तर तो मेसेज पाठवा, व्हॉट्सअपवर करू नका, कारण एवढे ते मेसेज असतात ते कुठे गेलेलं कळत नाही. पण अनेक लोकांना भरपूर वेळ आहे आणि वेळ असल्यामुळे जे मनात येईल ते लिहितात. खरं खोटं माहिती नाही. मला त्याचा काही फरक पडत नाही, पण एकूणच कामगारांच्या मागण्या, कामगारांची चळवळ ही नालायक मंडळी कुठेतरी पातळ करण्याचं काम करते. दिवाळीच्या अगोदरपर्यंत जर तुम्हाला आठवत असेल तर मुद्दे काय होते? मुद्दे कोविड भत्ता, मुद्दा बोनस, आणि मग कोविड भत्ता 25% आला की बाबा रे आम्ही आणलं. बोनस जर 2000 रुपये जास्त मिळाला तर आम्ही आणलं. मुळात बीएसटी मध्ये अनेक वर्ष या मुद्द्यांना घेऊन लढणं, या हक्कासाठी कधी बोनस मिळाला, कधी नाही मिळाला, कधी काय केला, आणि जे जोरजोरात बोलतात, कारण ज्या वेळेला सत्ता जाते लोक बोलतात. आणि हल्ली असं झालंय, राजकारणात तर झालेलंच आहे की आधी कोण कुठे होता, आज कुठे आहे, उद्या कुठे आहे माहिती नाही. पण हे असं कधी कामगार संघटनांमध्ये झालं नाही. पण आता मात्र कामगार संघटनांमध्ये गेल्या 1 वर्षभरामध्ये, वर्षभरापूर्वी कोण कुठे होता, तिकडनं लाच मारली तर कुठे गेला, आज कुठे आहे माहितीच नाही. आणि दुर्दैवाची बाब आहे की त्या लोकांना आठवतही नाही की आज ज्याची निंदा करतायत, ज्या गोष्टीबद्दल विरोध करतायत, ते ज्या वेळेला ज्या संघटनेचं नेतृत्व करत होते त्यावेळेला त्याच संघटनेने निर्णय घेतले, आणि आज तुम्ही विरोधात बोलताय का? तर आज त्या संघटनेनं तुम्हाला बाहेर काढले. मित्रांनो, मी एवढ्यासाठीच बोललो की दिवाळीपर्यंत या गोष्टी नव्हत्या, पण आपण मात्र आज उठलो आणि विषय सुरू केले असे नाही. ग्रॅज्युएटीचा मुद्दा, रिटायर होणारे कामगार, आपण गेल्या वर्षी मेच्या महिन्यामध्ये याच दुरू हॉल मध्ये जूनची बैठक लावली. तो मुद्दा बेस्ट वर्कर्स युनियनने सुरू केला आणि हे सांगून की आमचा एमओयू आहे 2019, 11 जून 2019चा आमचा एमओयू, ज्या वेळेला सुद्धा 2016 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना 3 वर्ष उलटून गेली तरी त्यांची ग्रॅज्युएटी दिली गेली नव्हती. त्यावेळेला जे कोण सत्तेत होते, आज सत्तेत नाही, पण त्यांना काळजी नव्हती, आज कंठ फोडतायत. त्यावेळेला सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनने ज्या वेळेला एमओयू केला, जे बोलत होते की सिनियरांना काय मिळालं त्या 2019च्या संपातलं, तर त्या एमओयू मध्ये आपण लिहून घेण्याचं काम केलं की जेवढ्या लोकांची ग्रॅज्युएटी दिली गेलेली नाही, तातडीने सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत दिली गेली पाहिजे, आणि पुढे जाऊन कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे ती ग्रॅज्युएटी त्यांना तातडीने देण्याचं काम करावं. हे आपण लिहून घेतलं, अजून कोणी नाही मित्रांनो. आणि आपण त्याच अनुषंगाने आपण जूनच्या महिन्यामध्ये इकडनं ग्रॅज्युएटीची लढाई सुरू.
6 ऑगस्टला आपण ग्रॅज्युटीच्याच मुद्द्यावर आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला. त्या आझाद मैदानाच्या मोर्चा वेळेला आपण आशिष शेलारांकडे गेलो. त्यांनी फोन केला. आपण माननीय आयुक्तांकडे गेलो आणि आयुक्तांकडे जाऊन आपण काय मांडणी केली. मी तेव्हाही बोललो होतो की आपण आयुक्तांसमोर ही मांडणी केली की तुम्ही ही ग्रॅज्युटीची जी रक्कम आहे, कारण त्यावेळेलाच फक्त ग्रॅज्युटीची रक्कम ही 1000 कोटीची झाली होती आणि अंतिम देय 500 कोटी म्हणजे 1500 कोटीच्या देणी होत्या. आणि मुंबई महानगरपालिका बीएसटी ला दरवर्षी किती तरतूद करते? 1100 ते 1200 कोटी. कुठनं येणार? बाकीचे खर्च देणार की ग्रॅज्युटी देणार? कारण हे जसं कोविडचा बता काय वेगळा आला का? हे जे पैसे आपल्याला तरतूद म्हणून येत आहेत त्याच्यातच काढून देतात. काय फायदा? आणि आपण तिथे मांडणी केली की तुम्ही सरकारकडून किंवा स्वतः आम्हाला ग्रॅज्युटी करिता आज ज्यांची थकीत आहे त्यांची आणि येणाऱ्या काळात जे रिटायर होणार आहे 2-3 वर्षामध्ये त्यांना जी द्यायची आहे त्याच्यासाठी वेगळी तरतूद करून आम्हाला एक 2-2.5 हजार कोटी रुपये वेगळे द्या. आणि मग दैनंदिन खर्चासाठी वेगळे, दैनंदिन खर्चासाठी सुद्धा पैसे पाहिजेत ना. ते सुद्धा आपण 11 जून 2019च्या एमओयू मधनं घेतलं मित्रांनो. त्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल 2010च्या अगोदर 2010 पासून माझ्यामध्ये 1600 कोटी बीएसटीला मुंबई महानगरपालिकेने कर्ज स्वरूपात दिले. हे विसरता कामा नये. आणि आपण 2011च्या एमओयू मध्ये लिहून घेतलं की दैनंदिन खर्चासाठी वर्किंग कॅपिटल जे पाहिजे ते मुंबई महानगरपालिका बीएसटीला देईल आणि ते देत आली मित्र. आतापर्यंत गिनती राहिलेली नाही. शेवटचा विचारलं तेव्हा 3500 कोटी दिले होते. आता तो आकडा माझ्या मते 6-1000 कोटीच्या वर गेला. हे सर्व करून घेण्याचं काम बेस्ट वर्कर्स युनियनने केलं. एवढ्यासाठी की आम्हाला कायदा कळतो, कसं मागायचं, काय कशा पद्धतीने बीएसटी जगवायची हे कळते. आज उठलो म्हणून हे बोललं कोणीतरी म्हणालं ज्या वेळेला सोसायटीच्या निवडणुका लागल्या, अरे आंदोलन करता कारण की सोसायटीची निवडणूक लागली. ग्रॅज्युटीची लढाई आम्ही जून मध्ये छेडली होती. सोसायटीच्या निवडणुका आल्या, त्याला काय करायचं? आल्या, झाल्या, लोकांनी कौल दिला, आम्ही काम करतो. आजचा तो विषय नाही. पण ज्या वेळेला आता सोसायटीचा एक निर्णय झाला की 31 वर्ष रिटायर झालेल्या लोकांना, जे 31 वर्षाहून जास्त सदस्य असतील त्यांना 25,000 रुपये सुरुवात केली. कारण की आमचाच वाद आहे की जो कोण रिटायर होईल सोसायटीतनं 25,000 रुपये त्याला देऊ भेट म्हणून. तर लोक सुरू झाली, अरे अटी शर्ती कशाला? आतापर्यंत किती देत आहे? 5,000 रुपये. तिथे अट नाहीये का? काय अट आहे? 5,000 रुपये म्हणजे मी आज झालो आणि उद्या रिटायर झालो तर मिळेल का? काय अट आहे? 10 वर्षाची अट आहे. अट काय असते एखाद्या संघटनेमध्ये की बाबा रे तू संघटनेबरोबर राहिलायस, तू काहीतरी दिलायस संघटनेला आणि तू आत्ता रिटायर होतोयस तर तुला एक भेट म्हणून काहीतरी देऊ म्हणून ती अट. जी लोक याच्या आधी होती सोसायटीमध्ये त्यांनी सोसायटीची वाट लावून टाकली, वरनं बल आणलं. जी सोसायटीकडे डिपॉझिट स्वतःचे होते त्याच्यावरती 123 कोटीचा कर्ज तुम्ही लादलात आणि तुम्ही आम्हाला विचारणार. आम्ही सुरुवात केली मित्रांनो. कारण माझं म्हणणं आहे की लोक ही कामगारांचे पैसे आहेत, कामगारांच्या कामी आले पाहिजे. भूखंड घेऊन भ्रष्टाचार करण्यासाठी सोसायटीचा पैसा नाही आणि ते आम्ही कधी करू देणार नाही. आता कारण आपण घेतलंच नोव्हेंबर मध्ये, दिवस किती उरले? ह्या आर्थिक वर्षात चालत झाला तरी मी सांगितलं की नाही जेवढं होईल तेवढं द्या. आणि मी याच मंचावरनं सांगतो पुढचं आर्थिक वर्ष 31 वर्षापर्यंतच्या लोकांना आपण आताच दिलेला आहे. आणि मी सांगतो की पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 20 वर्ष जो कोण मेंबर असेल तो रिटायर होताना त्याला आपण 25,000 रुपये देण्याचं काम करू येतो. कारण की पैसा कामगारांचा. आणि तसंच ज्या वेळेला आपण 2012चं रावसाहेबांनी ऐतिहासिक एग्रीमेंट केलं त्याचे आजही आपण फळ घेतोय. 2007च्या कर्मचाऱ्यांना
2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना परमनन्सी दिली रावसाहेबांनी त्या अग्रीमेंट मध्ये. त्या अग्रीमेंट मधनं मिळालेली 21 कोटी रुपयाची लेवी सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनने कर्मचाऱ्यांना दिली. आणि हे लोक आम्हाला बोलणार. आपण ऑक्टोबर पर्यंत दुसरं मी बोललो तसं कोणी काही बोलत नव्हतं. आपण हे मुद्दे घेतले, अग्रीमेंट घेतला, समान कमाला समान दाम, ग्रॅज्युटी, त्याच्याबरोबरचे इतर विषय घेऊन लढाईला उतरलो. विषय आपल्या सर्वांना कळलं पाहिजे मित्र. आणि विषय जर कळायचा असेल तर आंदोलन नक्कीच कारण की जनतेपर्यंत पोहोचणार कसं, पण आंदोलन कोणत्या स्वरूपात. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उपोषणाचं आंदोलन करायचं. का करायचं? अनेक लोक बोलली कशाला उपोषण, पण आंदोलनाचा हेतू काय असतो मित्र? जर कोणी वाटाघाटी करत नसेल तर वाटाघाटी करायला लावा. कोणी ऐकत नसेल तर आपलं ऐकलं पाहिजे. विषय जर लोकांना माहिती नसेल तर तो विषय लोकांना कळला पाहिजे, हे हेतू असतात. आणि म्हणून उपोषणाला बसलो. 2 दिवस प्रशासनाने वाटाघाटी करणं किंवा येणं पसंत केलं नाही. तिसऱ्या दिवशी आले. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वाटाघाटी झाल्या आणि जे झाल्या कारण की लाईव्ह होतं समोर झाल्या. त्यांनी सांगितलं की स्थगित करा आंदोलन, आपण वाटाघाटी करू. अनेक म्हणाले अरे कशाला स्थगित केलं, काय होणार आहे लगेच. मित्रांनो, आपल्या कोविडचा भत्ता किती होता? एकूण कोविडचा भत्ता किती होता? 200 कोटी. नाही, एकूण आधी सुद्धा आले एक 200 कोटीच्या आसपास. तो यायला 5 वर्ष लागली. आता 20% 25% कोणीतरी मेहरबानी केली आणि तो द्यायला 5 वर्ष लागली. ग्रॅज्युटीची रक्कम 1,500 कोटी आहे. अपेक्षा आहे की एका दिवसात कोणतरी देणार आहे. ती अपेक्षा कशी करू शकतो? कारण बीएससी कडे पैसा कुठे आहे? पण वाटाघाटी करून ते विषय सोडू शकतो. आणि म्हणून आपण वाटाघाटी करायला सुरुवात केली. आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की ज्या वेळेला आपण मागणी पत्रावर वाटाघाटी करायला सुरुवात केली, तुम्ही कोणताही व्हॉट्सअप ग्रुप बघा, मला तरी आठवत नाही कोणत्या तरी दुसऱ्या संघटनेने जोपर्यंत आपण तो मुद्दा छेडला नाही तोपर्यंत कोणाला आठवणी नव्हतं की आता वेतन करार बाकी आहे. कोणालाच आठवण नव्हती. आपण आठवण करून दिली. आपण चर्चेला गेलो आणि मग पावसाळ्यात निघतात ना तशी बेडकं निघाली. डराव हरकत नाही. एकाने आले, आपण गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला नाही माहिती किती मेंबर आहेत, जेवढे मेंबर असतील सर्वांना घेऊन गेले, कारण की त्यांची संख्याच तेवढी 100ची. सर्वांना घेऊन गेले आणि सांगितलं बोला. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या चेहऱ्याने टाकलं की आम्ही मागणी केली आहे किती? 25,000ची अंतरिम वाढ. कशासाठी? आणि आनंद या बाबतीचा आहे की त्या संघटनेचं मागणी पत्रच नाही. म्हणजे 16 ते 21चा करार तुमची संघटना आहे, तुमचं मागणी पत्रच नाही. आणि आता फक्त बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर वाटाघाट्या सुरू झाल्या म्हणून सरळ जाऊन अंतरिम वाढ. अरे कसलं? अभ्यास तरी करा. मी नेहमी सांगतो की विरोध करा, पण तो तरी अभ्यास करून करा. आता जे काही नवीन लोक आलेली आहे, नवीन नाही म्हणणार मी, ज्यांचा उल्लेख केला अनेक नेत्यांनी इकडे, अनेक वक्त्यांनी बोलताना, उदय अमावणकर जमक आहात. मी जमक आहारला सांगितलं होतं नेहमी लाल करतो. कसला लाल? सारा हरामखोर दलाल आहे. तुम्ही जिथे बघा, जिथे काही चांगलं होत असेल तिकडे जाणार आणि वेगळी दिशा लावायला, म्हणजे फक्त मालकांसाठी काम करणारा नालायक माणूस. आणि त्याच्या जोडीला आहे नवीन, कारण की त्यांनी नवीन संघटना केलेली आहे. आधी बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये होते, तिकडनं बाहेर गेले.
अजून एक संघटना केली, तिकडनं बाहेर काढलं. बेस्ट कामगार सेनेमध्ये कार्याध्यक्ष होते, तिकडनं बाहेर काढलं. आता नवीन केलं आणि म्हणे मी करार करणार. अरे जी वाट लावली आहे, बिहार ऍक्ट केल्यानंतर बेस्ट कामगार सेनेने आयुष्यातला एकच करार करायला गेले, एमओयू केला. आपण त्या एमओयू ला काय म्हणतो? आपलं मृत्यूपत्र. आणि या खरोखराने ते मृत्यूपत्र बनवलं, त्याच्यामध्ये लिहून दिलं बीएसटी ला. 7वं वेतन तर घेतलंच नाही, पण लिहून देण्याचं काम केलं की बीएसटी येणाऱ्या काळात जे काही आर्थिक काटकसर आणेल ते मंजूर, जे काही प्रशासकीय बदल आणेल ते मंजूर. म्हणजे मानच काढून देऊन टाकली. आणि आता म्हणतात की आम्ही हे करू. अरे व्हिडिओ काढून काहीच होत नाही. कामगारांच्या मागण्या रस्त्यावर लढून होतात, त्याच्यासाठी नियत लागते. रावसाहेबांबरोबरचे फोटो टाकून उपयोग नाही. एग्रीमेंट मध्ये पदाधिकारी होतात म्हणून गेलात, पण रावसाहेबांनी कधीही एग्रीमेंट मध्ये कामगारांचा गळा कापण्याचं काम कधी आयुष्यात केलं नाही. बेस्ट वर्कर्स युनियन कधी करणार नाही. याआधी जेवढं काही रावसाहेबांनी एग्रीमेंट केले, बेस्ट वर्कर्स युनियनने केले. आपण लिहून देतो की जे काही बदल करायचे असतील करू, पण युनियनच्या सहमतीने होणार. युनियनने सहमती दिली तर, युनियनने सहमती दिली नाही तर ते बदल करता येणार नाही. पण ह्यांनी आधीच भविष्यात जे काय आणणार, आणि आज जे काही बघतोय आपण, त्यावेळेला कामगारांना वाटलं कोविड चालूच होता. 2021 मध्ये असंच लपाछुपी त्यांनी एग्रीमेंट, एमओयूचं एग्रीमेंट केलं. लोकांना वाटलं 7वं वेतन मिळालं. कसलं? आताच मी सांगितलेलं आहे की किमान जर खरा खुरा 7वं वेतन तो आपण नक्की घेणार. जे आज पगार घेत आहोत त्याच्यामध्ये किमान 8 ते 10 हजार प्रत्येकाचे फक्त पगाराच्या हिशोबाने वाढतील, आणि बाकीचे भत्ते आणि बाकीचे सर्व काही नंतर. मित्रांनो, पण लढल्याशिवाय मी आज आपण इथे आलेलो आहोत कारण की 3 महिन्याची अवधी संपली. ज्या वेळेला आपण मीटिंगची घोषणा केली तेव्हा संपत आली होती. आम्हाला कोणी आम्हाला आठवण करून देण्याची गरजच नाही, कारण की आम्हाला माहिती आम्ही काय करतो. वाटाघाट्या सुरू झाल्या, जसं बोलले 6 वाटाघाट्या झाल्या, 6 मीटिंग झाल्या. करतो नाही निष्पन्न झालेला अजून. मग वाद किती बघायची? कारण की जनरल मॅनेजर यांनी सांगितलं होतं की 3 महिन्याचा कालावधी आहे, गडबड करू नका, मला तुमचं चांगलं करायचं. नक्कीच. मग ते वेटलिस्टचे कामगार असतील, रिटायर झालेले कामगार असतील, आजचे कामगार असतील, चांगलं करायचं. नक्कीच चांगलं करा. आपण साथ दिली, आपण कुठे बोललो नाही. त्याच्यात हे जेवढे डराव करणारे करताय, आज कोण बोलतंय? तिथे उदय कुमार अमोलकर यांनी 16 ते 21 करार सही करून बेस्ट कामगार सेनेबरोबर केला. आज हे कहारने सांगितलं जसं दलालाचं काम आहे, 8-10 संघटनांना एकत्रित घेऊन आता काहीतरी करू. अरे कोण आहे? बेस्ट कामगार सेना, ज्यांनी आपलं मृत्यूपत्र सही केलं. उदय कुमार अमोलकरची संघटना, ज्या माणसाने ते मृत्यूपत्र बनवलं. सुहास सामंतांची वेगळी संघटना, कारण की त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी अजून एक बनवली, त्यांनी सुद्धा आपलं मृत्यूपत्र बनवलं. तिथे नागेंची संघटना, ज्यांनी त्या मृत्यूपत्रावर हमीची सही केली, त्यांच्या संघटनेने. असे त्या 6-7 संघटनांमध्ये 4 तर अशा ज्यांनी आपलं मृत्यूपत्र ऑलरेडी सही करून दिले. यांच्यावरती किती भरोसा ठेवायचा मित्र? आणि मी हे एवढ्यासाठी सांगतो की हे जे आता चालू आहे ना, जाणं येणं, हे तुमचं एग्रीमेंट करण्यासाठी चालू नाही. कारण ज्यांनी त्यांच्या हिशोबाने एग्रीमेंट सही करून मोकळा केलेला आहे, ते काय आता करारासाठी जाणार आहेत? ते हे सांगायला चालल्यात की आता कराराची गरज काय. त्यासाठीच बेस्ट कामगार सेना जिथे आपलं कोर्टामध्ये सुरू होतं कन्सिलिएशन, वेतन करार, तिथे पार्टी बनायला आली होती की आम्हाला घ्या. आम्ही तिथे आमचं म्हणणं मांडलं, सांगितलं ह्यांनी तर यांचा करार केला, यांचं काम काय इथे.
हा रेफरन्स बेस्ट वर्कर्स युनियनचा आणि त्यांना त्या रेफरन्स मधून बाहेर काढण्याचं काम केलं कोर्टाने त्यावेळेला. यांचं कामच आहे की कुठे काही चांगलं चाललं असेल जाऊन तांगडी अडायची, पण इथे चालणार नाही. कारण की कष्टकऱ्यांचा लढा, तुम्हाला स्थान नाही, चोरांना स्थान नाही, दलालांना स्थान नाही इथे. आणि मित्रांनो, मी आज जास्त वेळ तुमचा घेत नाही, पण मी म्हणालो होतो ती लढाई सोपी नाही. कोणी म्हणालं अरे फक्त म्हणजे त्या ग्रुप्सवर कोणीतरी मला पाठवलं, साहेब हे बघा काय बोलतायत, म्हणे आता काय होणार नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता शशांकराव काय बोलणार नाही. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मला विचारायचंय, कोणाला स्वप्न जरी पडलं होतं का की महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत? आपण जेव्हा उपोषणाला बसलो तेव्हा आपल्याला माहिती तरी होतं का महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत? आता महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्या, आपण काय आंदोलनाची भूमिका घेत नाही आहोत का? ही मीटिंग कशासाठी बोलवली? आंदोलनाची भूमिका घेण्याकरिता बोलवली. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, चांगली गोष्ट आहे की महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, माननीय महापौर निवडला गेला. माझ्या मते 23 तारखेला बीएससी ची कमिटीचं निवडणूक आहे, बीएससी कमिटी बसेल. 18 तारखेला काहीतरी किंवा त्या दरम्यान स्टँडिंग कमिटी बसेल. 20 तारखेला स्टँडिंग कमिटी बसेल. हे सर्व चांगलं आहे, कारण की हे लोकप्रतिनिधी आहे आणि आपण कोणाची सेवा करतो? आपण लोकांची सेवा करतो. मग तो वेटलिस्टचा कामगार असेल किंवा बाकीचा कामगार असेल. आणि मला जे कोण वेटलिस्टचे आपले सर्व कामगार आहेत, कर्मचारी आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, मला तुम्हाला एक सांगायचं की ज्या वेळेला 14 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये आम्ही बसलो, पहिल्यांदा बीएसटी प्रशासनाबरोबर वेटलिस्टची वाटाघाटी झालेली आहे. याच्या आधी कधीच झालेली नाही. वेटलिस्टचे मुद्दे आपण मांडले, आता त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. जे मुद्देच नव्हते ते मुद्दे आता चर्चेला आलेले. पण आपण जास्त वेळ दावटणार नाही. आता आज 17 तारीख आहे. 12वीच्या निवडणुका म्हणतो, परीक्षा सुरू आहे. 10वीच्या परीक्षा होणार आहेत आणि माझ्या मते 20 तारखेपर्यंत मार्चचा हे संप. त्याच्यानंतर आपला नवीन वर्ष येईल, थोडस पुढे बाकीच्या सर्व गोष्टी होतील. पण आपण आपल्या लढाईची सुरू करायची, करणार ना सुरू लढाई. मी नेहमीच सांगतो, मला अनेकांनी विचारलं साहेब तेव्हा आपण का संप केला नाही, तेव्हा हे केलं नाही, तेव्हा का केलं नाही. पण मी म्हणालो की 4 दिवस जरी मी उपोषणाला होतो, आपला मुद्दा पूर्ण फक्त मुंबई नव्हे तर आपला मुद्दा पूर्ण महाराष्ट्र आणि देशापर्यंत पोहोचला. आपल्याला ते पाहिजे होतं की आपला मुद्दा, आपली आवाज ही पोहोचलं. आज प्रत्येकाला माहिती आहे की जो रिटायर झालेला कर्मचारी आहे बीएसटी मधला, त्याला त्याची ग्रॅज्युटी, हक्काची ग्रॅज्युटी मिळालेली. तुम्ही जर आज कोणालाही मुंबईकरांना जाऊन विचारलं तर तो सांगेल हो त्यांची मिळालेली नाही, मिळाली पाहिजे. जर तुम्ही कोणाला विचारलं की हे कॉन्ट्रॅक्ट, आधी कोणाला माहितीच नव्हतं की ते लाल बस, छोट्या दुसऱ्या बसेस या कॉन्ट्रॅक्टच्या, त्यांना वाटत तो बीएसटीच आहे. पण आज त्यांना माहिती आहे की या बसेस कॉन्ट्रॅक्टच्या आहेत, त्या कर्मचाऱ्यांना बरोबर पैसे मिळत नाहीत. त्यांना माहिती आहे की बीएसटीच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या, मग त्याच्यामध्ये स्वमालकीच्या बसेसच्या मागण्या, विलिनीकरणाच्या मागण्या या पूर्ण झालेल्या. मित्रांनो, म्हणून आपला एक नेहमीचाच निर्णय, रावसाहेबांचा निर्णय घेतलेला आहे की आपण कधी परीक्षांमध्ये काय आंदोलन करतो, कारण की आपण लोकांना एजान करतो, पोरांचं नुकसान होऊ नये आपण विचार करायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या मागण्या सुद्धा. आणि म्हणून आपण आणि परत, कारण की कधीच गाफील राहायचं नसतं. आपल्याला असं वाटतं सर्व कर्मचारी आपल्या बरोबर आहे, नाही, आपले मुद्दे पोचले पाहिजेत, सर्व काही झालं पाहिजे. आज मंगळवार आहे, शुक्रवार पासून आपण गेटांवर परत उतरतो आणि आता जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत
कारण की आता आहे महापौर आल्या, बाकी आलं, कोणा तरी मनात आलं की काहीतरी सेटल केलं पाहिजे, मागण्या पूर्ण केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. ही संधी आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आता आलेला लोकप्रतिनिधी आहात, आतापर्यंत नव्हते, आता तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आणि जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, 3 महिन्याचा तर कालावधी केलेला आहे, शब्द दिला होता आपण जनरल मॅनेजरांना, आपण काहीच केलं नाही, कुठेही गडबड केली नाही. पण आता मात्र नाही थांबणार. आपण आज 17 मी सांगितलं की SSC ची परीक्षा बहुतेक 18-20 ला संपते. 25 मार्चचा आपला मुहूर्त, त्याच्या आधी जर सेटल झालं तर ठीक, नाही तर 25 मार्चला परत एकदा 2019 नंतर हा BSc चा कर्मचारी, मग तो वेटलिस्टचा असेल, निवृत्त कामगार असेल, कार्यरत असेल, तो कामगार आपल्या हक्कासाठी काय करू शकतो हे दाखवण्याचं काम आपण, जर आपल्या मागण्या 25 मार्च पर्यंत 24 मार्च पर्यंत जर पूर्ण नाही झाल्या तर 25 मार्चला आपल्या हक्काचं आंदोलन आपण करणार ना? नक्की ना? कोणी कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा, आमच्या हक्काच्या, जीना है तो मरना सीखो, सजग गिराओ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सजग गिराओ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कामगारांच्या एकजुटीचा 25 मार्च ही तारीख राहील. 24 मार्च पर्यंत आपल्या जर मागण्या तुम्ही चर्चा करा, न करा, असंच द्या, काय हरकत नाही. मागण्या सर्वांच्या समोर आहेत. प्रशासनाला, सरकारला, महानगरपालिकेला आपल्या मागण्या माहिती आहेत. जर 24 मार्च पर्यंत, कारण की भरपूर वाट बघितली, 3 महिने झाले, जर 24 मार्च पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्या हक्काचं आंदोलन, आणि ते आंदोलन जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत ते आंदोलन ना स्थगित होणार ना मागे येणार. अशा आंदोलनामध्ये आपण उतरत आहोत. आणि मित्रांनो, याची तयारी मात्र आपण आतापासून सुरू करत आहोत. आणि कोणी आलं याच्या विरोधात जो बोलेल तो BScच्या कर्मचाऱ्याच्या, मग तो रिटायर्ड असेल, वेटलिस्ट असेल, कार्यरत कर्मचारी असेल, त्याच्या विरोधातला असं मानून आपण चालू. आणि जो विरोधात येईल त्याला तिथेच बाजूला ठेवून आपलं आंदोलन यशस्वी करायचंय, आपल्या मागण्या पूर्ण करायच्या, या एका हेतूने आपण काम करणार. आणि शुक्रवार पासून आपल्या गेट मिटिंगा सुरू होतील आणि प्रत्येक वेगवेगळ्या होणार नाहीत. आपण सर्व कर्मचारी एकच आहोत. मग काय वेटलिस्ट, काय निवृत्त, माझी सर्वांना विनंती राहील. आणि मधल्या काळामध्ये जे काही आपण करणार, जे काही जेवढं काही प्रयत्न करू जनतेपर्यंत पोहोचायचं, जे कोण प्रतिनिधी आले ते त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, हे सर्व प्रयत्न आपण करणार. पण आपण जर 24 मार्च 2026 पर्यंत आपल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर 25 ला या BScच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन नक्की आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. कर्मचारी कामगार कर्मचारी जीना है तो मरना सीखो, जीना है तो मरना सीखो, कामगारांच्या एकजुटीचा, सजग गिराओ आगे बढ़ो, अरे हमारे नेता कैसा, अरे हमारे नेता कैसा. संपली असे मी जाहीर करतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि तयारीला लागायचं, मेसेज सगळीकडे फॉरवर्ड करायचे. हेच कर ना, मी सांगितलं नाही. काय म्हणतात?